नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. पोलिसांवर नागरिकांकडून हल्ले होण्याचे प्रकार सध्या वारंवार घडायला लागलेत. नागरिक सुशिक्षित असो किंवा अर्धशिक्षित, एकटे असो, दुकटे असो अथवा झुंडीनं, कायदा पायदळी तुडवत कायद्याच्या रक्षकांवरच हात उगारण्याचं प्रमाण वाढलंय. ट्रॅफिक पोलिसांवर होणारे हल्ले, हेल्मेटची संगती राबवताना होणारे हल्ले, महिला पोलिसांवर होणारे हल्ले, हिंसक जमावावर नियंत्रण ठेवताना होणारे हल्ले, यात आता आणखी भर पडली आहे की कल्याण पूर्वला 1.5 दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी घडलेल्या प्रकाराची. कल्याण पूर्व इथं तिसगाव भागात गणेश विसर्जनाच्या कुंडातच एका पोलीस उपनिरीक्षकाला शेकडो लोकांच्या समोर विसर्जित करण्याचा प्रयत्न गणेश भक्त म्हणणाऱ्या या टोळक्यानं केला. या पोलिसाचा गुन्हा काय होता तर नियमाप्रमाणे वेळेत इतरांना अडथळा न आणता गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याचा आग्रह त्यानं धरला. कल्याण पूर्वेचं तिसगाव म्हणजे एका अर्थानं भूमिपुत्रांची चोंबिवली, तर तिसरीकडे ऐतिहासिक कल्याण. या सगळ्याच्या मध्ये आहे ते तिसगाव. न म्हणावा तसा विकास, न चांगल्या शाळा, न कॉलेज. असं असलं तरी पारंपरिक पद्धतीनं सगळे उत्सव इथे वर्षभर साजरे होतात. तसा या भागाला गुन्हेगारीचा असा कुठलाही इतिहास नाही. पण अलीकडच्या काळात दादागिरीनं काहींना इथे दहशत माजवायची आहे का, असा सवाल हे सगळे घटनाक्रम पाहिल्यानंतर माझ्या मनात निर्माण होतोय. पोलिसालाच बुडवायला निघालेले कोणाचे समर्थक होते आणि त्यांचे समर्थक कोण होते? त्यांना कोणाचं अभय होतं? त्याची एवढी हिंमत झालीच कशी? इथले भाजप समर्थक अपक्ष असलेले आमदार गणपत गायकवाड यांची या प्रकरणातली नेमकी भूमिका काय आहे? त्यांनी गुंडांना पाठीशी घातलं की गुंडांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले? एकंदर काय तर खाकी खुनानं रंगतेय. खाकीला गणेश विसर्जनात, त्या गणेश विसर्जनाच्या कुंडात शेकडोंच्या साक्षीनं बुडवलं जातंय आणि एवढं सगळं होऊन गुन्हा दाखल होत नाहीये. पोलिसांवर दबाव आणला जातोय. हे सगळं का होतंय? देशभर कायदा सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे घडतंय. पोलीस म्हणजे चालती बोलती लोकशाहीची प्रतीकं. पोलीस म्हणजे कायद्याचं राज्य. याच पोलिसांच्या हातातल्या काठीचा धाक आणि कमरेच्या पिस्तुलाला काही किंमत उरलेली नाहीये. कोणी त्याला घाबरत नाहीये. पोलिसावर हात टाकायची मुजोरी कशातनं येते? पोलिसांचा दरार आणि भीती का कमी झाली आहे? पोलिसांवर हात का उठतायत? हे कशाचं लक्षण आहे? पोलीस सैराट झालेत की जनता बेबंद झाली आहे? कायद्याचा धाक नसलेल्या या बेबंदशाहीकडे आपण वाटचाल करतोय का? या आणि अशा असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. कायद्याचं विसर्जन. कायद्याचं विसर्जन. सुरुवातीला बघूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ही दृश्य आहेत कल्याणच्या तिसगाव नाका परिसरात. मंगळवारी रात्री तिसगाव नाका परिसरात पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना 4 जणांनी पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला. गणेश विसर्जनाच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला. गणेश विसर्जन करताना वेळकाढूपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना डगळेंनी हटकलं. याचाच राग येऊन संतप्त कार्यकर्त्यांनी डगळेंनाच तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 4घांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. डगळे साहेबांनी स्वतः मदत केली विसर्जनासाठी. त्याचा राग जरीमरी मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांना आला. त्या 4घांनी डगळे साहेबांना पाण्यात ढकललं. पाण्यात ढकलल्यानंतर डगळे साहेब बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी एकाने पाण्यात उडी मारली आणि डगळे साहेबांच्या खांद्यावर बसून त्यांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि डगळे साहेब बाहेर आल्यानंतर त्या 4घांनी मिळून त्यांना पुन्हा मारहाण केली. या घटनेनंतर सुमारे 10 तास उलटूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. हे प्रकरण दडपून कार्यकर्त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असावेत अशी शंका रात्रभर येत होती. कल्याणचे भाजप पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड आणि DCP संजय शिंदे यांची मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये बंद दाराआड सुमारे 4 तास चर्चा झाली. त्यानंतर पोलीस आणि आमदार वेगवेगळ्या गाड्यांमधून बाहेर पडले आणि काही वेळानं पुन्हा परतल्याचं चित्रही दिसलं. माध्यमांसमोर मात्र गायकवाडांनी हात वर केलेत. एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावरती हात उचलणं किंवा त्याच्यावरती असं करणं ही चुकीची गोष्ट आहे. पण ज्या प्रकारे व्हॉट्सअप वगैरे ह्याद्वारे चालू आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो कार्यकर्ता माझा नव्हता किंवा तो कार्यकर्ता तिसाई देवस्थानाचा सुद्धा नव्हता. विसर्जनासाठी माणसं नसतात आणि यासाठी जी मुलं उत्साही असतात ह्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी, असा तो मुलगा होता.
त्यांनी फक्त देवस्थानाच्या टी शर्ट घातलेलं होतं ते हे करताना, आणि त्यामध्ये कुठलाही माझा किंवा तिसाई देवस्थानाचा ह्याच्यामध्ये हात नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये उत्स्फूर्त मोर्चा काढण्यात आला, तर दोषींवर कारवाईचं आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिलं. असे कार्यदक्ष एका ऑफिसरला जर त्याचा जीवघाणी जर हल्ला झाला असेल तर ह्याच्यावरती निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि त्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य उच्च राहील अशाच तऱ्हेचे आमचे निर्णय असणार आहेत, एवढं मी सांगू शकतो. गृह खात्यामध्ये बोलायला कमी लागतं आणि ॲक्शन जादा घ्यायला लागते. त्याच्यामुळे ज्या लोकांनी असा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल, हे आमचं धोरण आहे. पोलिसांवर वारंवार हल्ले होणं हे सामाजिक स्वास्थ्याला हानिकारक आहे. ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वृत्तींना वेळीच धडा शिकवला नाही तर समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे अशा समाजकंटकांवर लवकरात लवकर कारवाई होण्याची गरज आहे. विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण. कारेचं विसर्जन यावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर. दीपक केसरकरजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित. प्रवीण दीक्षित सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे समर्थक आमदार आणि जिथे हा प्रकार घडला त्या भागाचे आमदार आणि केबल व्यावसायिक गणपत गायकवाड, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, हे देखील आपल्या बरोबर आहेत. दीपक केसरकर, 1970च्या दशकामध्ये एक पिक्चर आला होता जंजीर नावाचा. तुम्हाला आठवत असेल तो पिक्चर. अमिताभ बच्चनची त्यात गाजलेली भूमिका होती आणि त्यातलं एक वाक्य होतं, डायलॉग होता, जे आजही मला आठवतंय. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. आज पोलीस स्टेशन कोणाच्या बापाची घरं बनली आहेत, कोणाच्या सासऱ्याची घरं बनली आहेत. आज इकडे दिन दहाडे पोलिसांवर हात टाकले जात आहेत आणि गुन्हे दाखल करू नये म्हणून दबाव येत आहेत. काय डेंजरस आहे, पोलिसांवरचे हल्ले की गुन्हे दाखल करू नये म्हणून येणारे दबाव, का लोकांचं बघेपण? याच्यामध्ये मला आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की पोलिसांवर चाललेले हल्ले शासन सहन करणार नाही. त्याच्याबाबत ठाम कारवाई झालेली आपल्याला दिसून येईल. आपण ज्याचा उल्लेख केला की अनेक वेळेला लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप याच्यामध्ये जो होतो, त्याच्याबाबत लोकांमध्ये आणि विशेषतः लोकप्रतिनिधींमध्ये जागृती होण्याची फार आवश्यकता आहे. आणि बऱ्याच वेळेला याच्यामध्ये गैरसमजाचा भाग असू शकतो. याच्यावर अधिकची माहिती घेतल्याशिवाय मला बोलता येणार नाही. परंतु या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. 4 आरोपी जरी फरारी असले तरी त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात येईल. आणि आम्ही असं बघू की लवकरात लवकर यांना शिक्षासुद्धा होईल, जेणेकरून एक मेसेज गेला पाहिजे जनतेमध्ये की अशा तऱ्हेचे प्रकार हे महाराष्ट्रामध्ये पुढे सहन केले जाणार नाहीत. आणि हा एक संपूर्ण चर्चेचा विषय आहे की पोलिसांवर अशा तऱ्हेने हल्ले होत राहिले तर त्यांचं मनोधैर्य कसं टिकणार. आणि त्याच्यासाठी ठाम अशी भूमिका शासनाला जशी घ्यायला लागेल तसंच लोकांमध्ये सुद्धा याची चर्चा झाली पाहिजे. ज्याप्रमाणे कल्याणची लोकं उत्स्फूर्तपणे उभी राहिली त्या ठिकाणी त्या PSIना, डगळेंना सपोर्ट करण्यासाठी, तर त्या भावनेचं मी कौतुक करतो. अशा तऱ्हेने समाज जेव्हा पुढे येतो त्यावेळेला अशा प्रवृत्तींना निश्चितपणे आळा बसेल. आणि ह्या प्रवृत्ती आहेत, ह्याच्यामध्ये आपण बघितलं की हल्लेखोर एक तऱ्हेने मानसिक विकृती असलेली मंडळी आहेत आणि ह्यांना जरब ही बसवायलाच लागेल. मानसिक विकृती असलेल्या मंडळात तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, आत्ता जी माहिती ताजी माझ्याकडे आली आहे त्यात या 4 आरोपींना अटक झाल्याचं वृत्त आपल्याकडे आहे. मुद्दा तो नाही, आपण एक शब्द वापरलात की कडक कारवाई केली जाईल. गृहराज्यमंत्री साहेब, कोणावर कडक कारवाई करणार? ज्या मुलांना पकडले त्यांना, का त्यांना अटक होऊ नये म्हणून ज्यांचा दबाव येत होता त्यांना? पेड़ को काटना है या पेड़ को जड़ से उखाड़ना है? निश्चितपणे मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की कोणी कायद्याला घाबरत नसतो, शिक्षेला घाबरत असतो. या गुन्हेगारांना ज्या वेळेला शिक्षा होईल त्यावेळेला दुसरा गुन्हेगार असा गुन्हा करायला धजावणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून यामध्ये सुद्धा आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की यांना शिक्षा कशी होईल. आणि ती शिक्षा होऊ शकेल तर मग कायद्याचं काम आम्ही पूर्ण केलं आणि पोलीस खात्याचं मॉरल उंच ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालो असंच आपल्याला म्हणता येईल.
गृहराज्यमंत्री साहेब, तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, ठाण्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात एका ट्रॅफिक कॉन्स्टेबल महिलेवर एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तिला मारहाण केल्याचं CCTV फुटेज दाखवलं होतं. 15 दिवसात त्यावेळच्या ट्रॅफिक पोलीस प्रमुखांनी त्याची केस दाखल केली. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालणार म्हणून सांगितलं होतं. सरकारने अजून वकील दिलेला नाही, अजून केस हिअरिंगला आलेलं नाही. याला फास्ट ट्रॅक कोण म्हणणार? याला आपण संवेदनशील सरकार म्हणणार? याला आपण कडक कारवाई म्हणणार? मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो. दत्तू सरनोबत खेरवाडीला 2012 साली शहीद झाले, त्यांच्यावर हल्ला झाला. दुसरी गोष्ट, अजय गावंड, आजपर्यंत त्यांना शहीदचा दर्जा मिळाला नाही का त्यांना मदत मिळालेली नाही. आम्ही मदत करत नाही. आम्ही पोलिसांनी मार खाल्ला तर त्यांच्या बाजूने उभे राहत नाही. कडक कारवाई आम्ही करणार आहोत. कडक कारवाई करणार तर कोणावर करणार? अहो, जिथे विधानसभेमध्ये आमदारांनी पोलिसांना बडवून काढलं, ज्या आझाद मैदानाच्या बाजूला महिला पोलिसांची अब्रू लुटली गेली, हे राज्य कशाचं म्हणायचं? ये पुलिस स्टेशन है या किसी के बाप का घर है? आपण जे म्हणतायत याच्या संदर्भात मला आपल्याला एक सांगायचं आहे की या खात्याचा कार्यभार सांभाळला त्याच वेळेला मी सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री सातत्याने सांगत असतात की पोलिसांसाठी चांगल्या सुविधा झाल्या पाहिजेत, त्याच्याचबरोबर पोलिसांचं मनोधैर्य उच्च राहिलं पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि हे आम्ही तुम्हाला करून दाखवू. आपण जी उदाहरणं दिलेली आहेत त्या केसमध्ये त्या आमदारांवर खटलासुद्धा दाखल झालेला आहे. आणि आपल्याला पूर्वीच्या चुकांमधून शिकलं पाहिजे आणि आपल्याला निश्चितपणे जसं आपल्याला वाटतं की हे कुठेतरी सुधारलं गेलं पाहिजे, तीच भावना आमची आहे. आणि आम्ही कॉन्स्टंटली त्याच्यासाठी मीटिंग घेतो आहे, आमचं इंटरॅक्शन चालू आहे आणि आमचा ॲक्शन प्लॅनसुद्धा लोकांच्या समोर निश्चितपणे येईल. रात्री 9-9:30 गृहराज्यमंत्री साहेब गुन्हा घडतो आणि पहाटे 5 वाजता त्या गुन्हा नोंदवला जातो. 9:30 ते 5 9 तास एखाद्या पोलिसावर झालेल्या हल्ल्याचा, आणि तो सुद्धा जीव घेणा हल्ला, तो सुद्धा एकटा दुकटा नाही, शेकडो लोकांच्या साक्षीनं झालेला हल्ला. व्हाई डू वी टेक सो मच ऑफ टाइम? कानून के हाथ बड़े लंबे हैं लेकिन इतनी देरी भी होती है. बघा, आता शेवटी ॲक्शन होणं महत्त्वाचं आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, गुन्हेगारांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत जरब बसणार नाही. आपण जे पॉलिटिकल इंटरफिअरन्सबद्दल बोललेलं आहात, निश्चितपणे त्याचीसुद्धा दखल आम्ही वेळोवेळी घेतलेली आहे, पुढेसुद्धा आम्ही ती घेऊ. वेळोवेळी दखल घेतली जाईल आणि वेळोवेळी आपण ती दखल घेऊ. शुभेच्छा तुमच्या या सगळ्या याला. परंतु लोक हा कार्यक्रम बघतायत, त्यांना आत्मविश्वास वाटावा याच्याकरता तातडीनं दत्तू सरनोबत केस असेल, अजय गावंड असेल, विलास शिंदे असेल किंवा आत्ता दगळे असतील, यांच्यावरच्या कारवाईला वेग आला पाहिजे. ठाण्यामधल्या महिला कॉन्स्टेबलच्या झालेल्या हल्ल्याला अजूनही कोर्टात केस येत नाही, आपण वकील देत नाही, याला कुठेतरी वेग मिळाला पाहिजे. गणपत गायकवाड आपल्याबरोबर आहेत. गणपत गायकवाड, आपण त्या भागातले अत्यंत लोकप्रिय आमदार आहात. अपक्ष असूनही आपण 20,000 मतांनी निवडून आला होतात. यापूर्वी आपल्याला NCPचे समर्थक होतात आणि आता भारतीय जनता पक्षाचे समर्थक. आपला एक यशस्वी केबल असा उद्योग व्यवसाय आहे. साहजिकच आपण लोकांमध्ये पॉप्युलर आहात, त्याविषयी काही शंका घ्यायचं कारणच नाही. पण घडलेला प्रकार रात्री 9ला घडतो आणि आपल्याच एरियात पहाटे 5 पर्यंत त्याचे साधी गुन्ह्याची नोंद होत नाही. आपल्यासारख्या लोकप्रिय आमदारांनी या संदर्भात काहीतरी करायला पाहिजे होतं. तासाभरात गुन्हा नोंदवायला पाहिजे होता. का नाही नोंदवला गेला? खरं तर ह्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन असे गुन्हे घडले नाही पाहिजेत. पोलिसांवरती अशा प्रकारे लोकांनी कोणी हात उचलले नाही पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ह्या सर्व गोष्टी, पोलिसांचं मनोधैर्य कमी होतं. मी आधीपासून एक पोलीस मित्र होतो, पोलिसांचे माझे चांगले संबंध होते सर्व. नितीन डगळे आणि आमदार झाल्याच्या नंतर नितीन डगळे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा, यांच्यावरच्या झालेल्या हल्ल्याचा अहो साधा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद व्हायला पहाटेचे 5 वाजतात. मग तिथले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर DCP शिंदे यांच्यावर कारवाई करायला नको का?
एवढे 9-9 तास त्यांना एखादी गोष्ट नोंद करायला का लागते? का DCP शिंद्यांवर कोणीतरी दबाव आणत होतं? आपल्यासारखे जागरूक लोकप्रतिनिधी असताना दबाव कसा काय येऊ शकतो? गणपत गायकवाड, आपण तर एवढे जागरूक आहात. आपण जर नुसता फोन केला असतात की गुन्हा नोंदवा तर लगेच नोंदवला गेला असता, तरी पण होत नाही. म्हणजे काय म्हणायचं आपण? डीसीपी शिंदेंना कारवाई करण्यासाठी कोणी दबाव टाकला नाही आहे. त्यांच्यावरती त्यांनी योग्य ती कारवाई केलेली आहे. आरोपी सुद्धा अटक केलेले आहेत आणि दबाव असता तर ती कारवाई झालीच नसती. खरं तर एक गणेश उत्सवाचं हे होतं, वातावरण विसर्जनाचं चालू होतं, तिथं गोंधळ होऊ नये आणि सार्वजनिक ठिकाणी असं गोंधळ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना ते BJPचे कार्यकर्ते होते, ना माझे अपक्ष म्हणून माझे कार्यकर्ते बोलायला गेलो तर ते सुद्धा माझे कार्यकर्ते सुद्धा नव्हते आणि जरीमरी सेवा मंडळाचे पण कार्यकर्ते नव्हते. हे फक्त टायमापुरते गणपती विसर्जनाच्या टायमाला जे बरोबर येतात, हे ज्यांना पोहता येतं, ज्या तुम्ही मुलांना त्याही दिवशी विसर्जन सांगितलं. करण्याच्या टायमाला. गणपत गायकवाड, तुम्ही हे त्या दिवशी सांगितलं. फक्त मला एका छोट्याशा गोष्टीविषयी एक कुतूहल आहे म्हणून विचारतो. आपल्या हेतूबद्दल कुठलीच शंका नाही. DCP शिंदे यांच्या बरोबर रात्री 3 ते 4 तास घटना घडल्यानंतर आपण त्यांना काय मार्गदर्शन करत होतात? आपण त्यांना कायद्याच्या कुठल्या कलमाची जाणीव करून देत आहात? आपण कुठली कायदा आणि शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत होतात? जरा समाजाला आणि गृहराज्यमंत्र्यांना कळू तरी देत. बरोबर आहे, आपल्या कायद्याप्रमाणे त्या आपण कुठलाही गुन्हा दाखल करताना मेडिकल वगैरे करतो, मेडिकल केली होती आणि त्या टायमाला गणपती विसर्जन चालू होते. लोकांमध्ये शांतता निर्माण व्हावी आणि म्हणून लगेच निर्णय नाही झाला. पण 11:30-12च्या नंतर मला वाटतं त्यांनी तो दाखल करण्याची प्रोसिजर चालू केलेली होती आणि तो गुन्हा वगैरे दाखल करून आरोपींना पकडण्यात आलं. जर त्यांच्यावरती दबाव तंत्र असतं किंवा काही असतं, गणपत गायकवाड नंतर मग त्यावेळी सगळा मीडिया उपलब्ध होता. गणपत गायकवाड त्यावेळी सगळा मीडिया उपलब्ध होता. आपला इतका दांडगा जनसंपर्क आहे, घराघरात आपण जाता. आपण एक आवाहन केल्याचं कुठे त्यावेळी आम्हाला दिसलं नाही. आपलं आवाहन जर रात्री 9:30 वाजता तो प्रकार घडल्यानंतर 10, 10:30, 11 पर्यंत आपलं आवाहन आलं असतं तरी मी समजू शकलो असतो. परंतु आपण DCP शिंद्यांबरोबर कुठल्या प्रकारची चर्चा करत होतात? कळू तरी देत लोकांना की लोकप्रिय आमदाराला एवढ्या रात्री घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसायचं कारण काय होतं? मी स्वतः ACP आणि सिनियर इन्स्पेक्टर आम्ही तिथे उभे राहून माईकवरती आम्ही अनाउन्सिंग केली का गणपतीचं विसर्जन आहे, शांत पद्धतीने विसर्जन झालं पाहिजे. ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा काय झालं असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं मी तिथे मंडळाच्या स्टेजवरती जाऊन माईकमधून अनाउन्सिंग केलं. मी तिथे लोकांना तिथं शांत केलं. तिथे विसर्जन सुरू झाल्याच्या नंतर ACP, आम्ही सिनियर इन्स्पेक्टर असे आम्ही सर्व, कारण तिथे आम्ही जर जास्त गोंधळ घातला असता लोकांमध्ये विचित्र प्रकार घडण्याची शक्यता होती. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चर्चा केली त्या गोष्टीची आणि DCP साहेबांनी मला त्या टायमाला आश्वासन दिलं होतं का जे योग्य असेल, जे लोक त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार असं DCP साहेबांनी मला आश्वासन दिलं. प्रवीण दीक्षित, कानून के हाथ बड़े लंबे होते हैं पर इतने भी लंबे नहीं होते कि 9 घंटा लगे. 9 तास लागतात पोलिसांवरच्या हल्ल्याचा साधा रिपोर्ट फाईल करायला. डू यू स्मेल द रॅट? काहीतरी इथे चुकतं असं वाटतंय आपल्याला? याच्यामध्ये हे नक्कीच हे बरोबर नाही आहे. कारण त्या ठिकाणी अनेक लोकांनी मोबाईलवरती व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते आज सगळ्यांना दिसतं आहे. त्या ठिकाणी अनेक लोक उपलब्ध होते, जवळजवळ त्या ठिकाणी जवळ 1000-2000 लोक तरी त्यावेळेला उपलब्ध होते. त्यांनी ही सर्व गोष्ट प्रत्यक्ष घडताना पाहिलेली आहे. आणि पोलिसांनी सांगितलं काय तर फक्त ह्या कठड्याच्या पर्यंत तुम्ही या आणि कठड्याच्या पुढे जी काही नाव ठेवलेली आहे त्या नावेमध्ये तुम्ही गणपती ठेवा आणि त्याचं विसर्जन होईल. परंतु हे मान्य करायला ज्यावेळेला 4 लोक तयार नव्हते त्यावेळेला जेव्हा बाचाबाची होत होती त्याच वेळेला आजूबाजूच्या लोकांनी पुढे येऊन त्यांना पकडून पोलिसांच्या हातात ते देणं आवश्यक होतं. हे काम फक्त पोलिसांचं नाही आहे, कारण अशा ठिकाणी आपण बघितलेलं आहे की अनेक वेळेला स्टॅम्पीड झालेली आहे आणि त्या स्टॅम्पीडमध्ये जे निष्पाप लोक असतात, विशेषतः महिला असतात, लहान मुलं असतात, वृद्ध असतात, ते त्या ठिकाणी चिरडून मेलेले असतात.
आणि अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून संयोजकांनी ही व्यवस्था केलेली होती आणि पोलीस त्याची फक्त अंमलबजावणी करत होते. त्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येकाने सहकार्य करणं हे अतिशय आवश्यक होतं. आणि ज्या वेळेला असा कोणी आवश्यकता असूनसुद्धा अंमलबजावणी करत नसेल तर त्यावेळेला FIR हा प्रत्यक्ष किती वाजता दाखल झाला किंवा झाला नाही ही जरी नंतरची गोष्ट असली तरी देखील त्या लोकांना ताबडतोब तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी पकडून पोलिसांच्या तावडीत देणं आवश्यक होतं. प्रवीण दीक्षित साहेब, जर आज आपण पोलीस महासंचालक असतात तर पोलिसांवरच्या हल्ल्याचा FIR नोंदवायला, गुन्हा दाखल करून घ्यायला 9 तास लागले, याबद्दल आपण सदरहू पोलीस निरीक्षकावर कारवाई केली असती का त्याला शाबासकी दिली असती? नाही, मी जसं सांगितलं की FIR दाखल होणं, प्रत्यक्ष घटना घडणं, ज्या वेळेला घटना घडली त्याच वेळेला गुन्हा झालेला आहे. त्याचा FIR कदाचित 2 तासांनी होईल, कदाचित 6 तासांनी होईल, त्यांनी काही विशेष फरक पडत नाही. परंतु ज्या ठिकाणी घटना घडत होती त्याच वेळेला ते जे संबंधित आरोपी होते त्यांना पकडून पोलीस मित्र आणि बाकीच्या जनतेने जर कारवाई केली असती तर तिथल्या तिथे ही समस्या मुळातच निपटली गेली असती. FIR हा नंतर दाखल झाला असेल, कारण त्यावेळेला पोलीस स्टेशनला जाणार, त्या ठिकाणी रिपोर्ट देणार, कारवाई होणार. हा 2 तासांनी झाला तरी त्यांनी काही फरक नसता. अर्थात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ कोणीही करायचा प्रश्नच नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये तक्रारदार हे पोलीसच आहेत आणि त्यामुळे पोलिसांच्याच तक्रारीवरून पोलीस FIR दाखल करणार आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी कोणालाही त्याच्यात मार्गदर्शन करायची गरज नाही किंवा मार्गदर्शन घ्यायचीही गरज नाही. गृहराज्यमंत्री साहेब, माजी पोलीस महानिरीक्षकांचे महासंचालकांचे हे जे उद्गार आहेत ना की कोणाचेही मार्गदर्शन घ्यायची गरज नव्हती, अटका मार्गदर्शन मागायची गरज नव्हती, हे पुरेसे सूचक आहेत. काय सांगाल आपण? पोलीस महासंचालकांनी सांगितलेलं आहे आपल्याला पूर्वी. त्याच्यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या आरोपींना तिथं मोठा जनसमुदाय उपस्थित होता, त्यांनी पोलिसांच्या ताब्यात देण्याची सुद्धा त्यावेळेला आवश्यकता होती. म्हणजे इथं कुठेतरी सोशल इंजिनिअरिंगचा सुद्धा भाग येतो ना. आपण जी जागृती दुसऱ्या दिवशी झाली त्यावेळेलासुद्धा लोकांची इन्स्टंट रिॲक्शन ज्यावेळेला येईल त्यावेळेला पोलिसांना सुद्धा त्याची मदत होऊ शकेल. असं जर पकडून ताब्यात दिला, एखादा जर आपल्याला पाकिटमार मिळाला, लगेच लोक एकत्र येतात, त्याला पकडतात आणि ताब्यात देतात. असा प्रकार इथं घडला नाही. हे थोडंसं दुर्दैवी आहे. तसं घडलं असतं तर आपोआप त्याला सुद्धा जरब बसली असती आणि ताबडतोब ते लोक अटकेमध्ये गेली असती. नंतर जे शोधण्याचा प्रसंग आहे तो आला नसता. ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्या सुधारणा झाल्या पाहिजेत, निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपण आपल्या चुकांचा अभ्यास करायचा असतो आणि त्याच्यातून सुधारायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे ही सुधारणा झालेली दिसेल, कारण ही उच्च पातळीवर चर्चा चालू आहे. आम्ही निश्चितपणे याच्यावर आपल्याला काही सुधारणा झालेली पुढच्या काळामध्ये दिसेल. दीपक केसरकर, गुन्हेगारांना शासन किंवा गुन्ह्यावर वचक बसवण्याकरता एवढाच जर हा विषय असता तर कदाचित तुमच्या शब्दांवर 100% विश्वास ठेवला गेला असता. परंतु इथे लढाई ही फक्त गुन्हेगारांची नाही आहे, तर गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पाशवी मनोवृत्तीची आहे आणि त्या मनोवृत्तीचे आपण सर्वच जण राजकीय मिंधे असतो. म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की कोणावरही, म्हणजे अगदी कोणावरही कारवाई करायला प्रसंगी त्याची राजकीय किंमत देऊन आपलं आणि आपलं सरकार तयार असेल? निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. ज्या ज्या पोलिसांचं मनोधैर्य उच्च राहिलं पाहिजे तर तिथं गुन्हेगारांवर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. इथं म्हटलेलं आहे की लवकरात लवकर याची चार्जशीट फाईल झाली पाहिजे आणि लवकरात लवकर या गुन्हेगारांना शिक्षासुद्धा झाली पाहिजे आणि ती प्रक्रिया आम्ही जलद करण्याचा प्रयत्न करू. आपण जी काही मला उदाहरणं दिलेली आहेत मी सगळी तपासून बघेन. मी नवीनच या खात्याचा कार्यभार सांभाळलेला आहे. मी आपल्याला एक खात्री देऊ इच्छितो की ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून एक वेगळ्या तऱ्हेचं प्रशासन जे लोकांच्या संमतीने, लोकांची मदत घेऊन याच्यामध्ये सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. विश्वंभर चौधरी, याच्याबाबत शासन आणि पोलीस संवेदनशील आहे, दोघं एकत्र आहेत. विश्वंभरजी, 3 मुद्दे आले आहेत. आपण तिघांचेही बोलणं ऐकले आहेत. गृहराज्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहोत, परंतु त्यांनी जनतेनं पुढे यायला पाहिजे होतं असा एक मुद्दा मांडला.
तर 9 तास लागायला नको होते त्याहीपेक्षा सुद्धा कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज नाही असं देखील पोलीस महासंचालकांनी सांगितलं. तर मी तिकडे परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी गेलेलो होतो असा एक लोकप्रिय आमदार, जनप्रिय आमदार त्यांनी दावा केला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काय अधिक डेंजरस आहे, पोलिसांवरचे हल्ले का पोलिसांवरच्या हल्लेखोरांना मिळणारं समर्थन किंवा त्यांना न होणारं शासन? असं आहे की केसरकर साहेब हे नवीन आहेत हे मला मान्य आहे, पण तो त्यांची यंत्रणा जुनी आहे ना. महासंचालक पोलीस असतील किंवा DC, मला कळत नाही. गंमत म्हणजे मला एक विधान त्यांचं पहिलं मला अजिबात पटलं नाही, ते म्हणजे की अजून याच्यातली चौकशी आम्ही केली नाही. चौकशीला काहीच लागणार नाही, तुम्हाला फक्त तिथल्या DCPला बोलून विचारायचं होतं की काय झालं नेमकं, तुम्ही स्टेटमेंट द्या. एक DCPचं स्टेटमेंट आलं का राज्य सरकारकडे मला माहीत नाही. तसं जर आलं नसेल तर सगळा खेळखंडोबा आहे. म्हणजे 24 तासून जर DCPचं स्टेटमेंट जर सुद्धा पोलीस खातं घेऊ शकत नसेल, गृह खातं, तर ते लांछनास्पद आहे. मला असं वाटतं की पूर्वी आपण बिहारची उपमा द्यायचो, आता कदाचित बिहारमध्ये असं काही घडलं तर म्हणत असतील की ये महाराष्ट्र हुआ, ये महाराष्ट्र के जैसा राज्य हुआ, अशी स्थिती दयनीय आलेली आहे. कालची घटना ही एवढी कॅज्युअल नाही आहे की 24 तासात गृह मंत्रालयाने त्याचा रिपोर्टसुद्धा DCPकडून घेऊ नये, एवढी कॅज्युअल घटना नाही. इथे एका वर्दीवाल्याला बुडवलं जातं आणि वर्दीला आव्हान केलं जात आहे. आणि केसरकर साहेब, मला आपला दुसराही मुद्दा मान्य नाही. मला आपली कार्यक्षमता माहिती आहे, आपण एक चांगले मंत्री आहात, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मला तुमचा दुसरा मुद्दा मान्य नाही की लोकांनी काहीतरी करायला पाहिजे. प्रश्न असा आहे की लोकांच्या संरक्षणाला पोलीस आहेत का पोलिसांच्या संरक्षणाला लोक आहेत? हे काय या राज्य सरकारने सुरू केलं हे मला कळत नाही. की एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मग आम्ही मुलींनाच परवाना देऊ, शस्त्र चालवायचं आणि पिस्तूल देऊ. म्हणजे आता तुम्ही हातबल इतके झालाय का की तुम्ही हे लोकांच्यावर सोडून दिलं की आता तुम्ही तुमचं संरक्षण करा आणि मोकळे व्हा. पोलिसांवर अटॅक झाला तर लोकांनी यावं, ही काय मानसिकता हे मला कळलं नाही. दीक्षित साहेब इथे आहेत, केसरकर साहेब, मी फक्त एक प्रश्न विचारतो. अहो, पोलिसांना त्यांनी काय राबवायचंय हे पण महाराष्ट्राच्या पोलिसांना कळत नाही. एवढं पोलीस दलाचं खरं म्हणजे एका प्रकारे खच्चीकरण वगैरे, मनोधैर्य गेलं चुलीत, मरू द्या, ते मनोधैर्याने काही फरक पडत नाही. पोलिसांना बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे त्या राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना की सुप्रीम कोर्टची जर ऑर्डर आहे प्रिव्हेंटिव्ह प्रोहिबिशनची, तर आपण थर थांबवायला पाहिजे दहीहंडीचे. त्याच्यावर त्यांनी शूटिंग केलं, हे फोटोग्राफर आहे, ते पोलीस राहिलेले नाहीत तुमचे. तेव्हा जे पोलिसांची अवस्था आहे ती पहिली सुधारायचा प्रयत्न करा. पोलिसांचं मनोधैर्य वगैरे जर खच्ची होत असेल तर जाऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, जनता बघून गेला आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं. पोलिसांवर हे किती दिवस हे चोचले आणि हे लाड चढणार की मनोधैर्य खच्ची होऊ नये, सांभाळ रे बाबा, तुला तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही पगारी नोकर आहात आमचे आणि तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही ते केलं पाहिजे. हे पोलिसांना हे राज्य सरकार जर सांगू शकत नसेल तर मला वाटतं या राज्य सरकारमध्ये अर्थच नाही. उदयजी, साधी गोष्ट आहे, आमदार तिथे कशासाठी गेले होते याचं काय इन्व्हेस्टिगेशन पोलिसनी केलं? शासकीय बैठक बोलवली गेली होती का तिथे? आमदार रात्री 4 वाजता पोलीस ठाण्यात 4 तास जे काही असेल, आमदार काय करत होते याच्याबद्दल केसरकर साहेब कोणतं इन्व्हेस्टिगेशन केलं आपण? खरोखर औचित्य होतं का आमदारांचं तिथे जायचं? लोकप्रतिनिधींना कुठेही जायचा अधिकार हे बरोबर आहे, परंतु लोकप्रतिनिधींनी तसं ट्रान्सपरंट असलं पाहिजे. 4 तास आमदार पोलिसांच्या बरोबर बसतात, नंतर आमदार आणि पोलीस वेगळे होतात आणि पुन्हा पोलीस एकत्र येतात. यामध्ये DCPची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयास्पद आहे. मला माहिती आहे तुम्ही आमदारांवर कारवाई करणार नाही, कारण ते शेवटी राजकीय लागेबांधे असतात, तुमचा तो सहकारी पक्ष आहे आणि ते सगळं मला ते जनतेला हे माहिती आहे. हो, राजकारण्यांचं काहीच होणार नाही. हे महाराज आहेत सगळे, बादशाह आहेत सगळे, हे नव्या युगाचे राजे महाराज आहेत, यांचं काही तुम्ही करू शकत नाही, कोणी आम्हाला माहिती आहे. परंतु ठाण्याचे DCP हे तुमचे नोकर आहेत. तुम्ही त्यांना बोलून काय रिपोर्ट घेतला हे मला कळलं नाही की एवढं घडलं. ही अत्यंत गंभीर घटना आहे, याला कोणी कॅज्युअली घेऊ नये. हे अराजकाकडे चाललं सगळं. जर पोलीसला अशा पद्धतीने मारहाण करत असतील तर हे सगळं अराजकाकडे चाललेलं आहे. शिंदे नावाचे एक पोलीस कर्मचारी मरतात. आज तिकडे बदनापूरला एका आमदाराच्यासाठी एक पोलीस निरीक्षक म्हणतो की मी आत्महत्या करतो. ही सगळं अराजक सदृश्य परिस्थिती आहे आणि मंत्री म्हणून मी तुम्हाला दोष देतच नाहीये, मी ह्या यंत्रणेला दोष देतोय की हे उच्चपदस्थ अधिकारी काय करतायत राज्य सरकारचे. यांना कायदा कळत नाही, यांना सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर हे स्वतः कसे इंटरप्रिट करतात. सुप्रीम कोर्टची प्रोहिबिशनची ऑर्डर असताना हे पोस्ट फॅक्ट ॲक्शन कशा घेतात तो दहीहंडीच्यावर, आणि सगळीकडेच पोस्ट फॅक्ट ॲक्शन चालू होतं. आज आपणही तेच म्हणलात केसरकर साहेब की नंतर गुन्हा कायद्यापेक्षा कसं काय म्हणालात की शिक्षेचा धाक, शिक्षेचा नाही कायद्याचा धाक पाहिजे. शिक्षा ही कायद्याची शेवटची परिणिती आहे. कायदा अगदी तिथे संपतो जिथे शिक्षा होते. परंतु या राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समतेवर माझा संशय आहे की यांना ऑर्डर काय असतात सुप्रीम कोर्टाच्या त्या वाचता येत नाहीत, यांना सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर इंटरप्रिट करता येत नाहीत, यांना हेही माहिती नाहीये की सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर आपण इंटरप्रिट करू शकत नाही. इतकं जर वैचारिक दारिद्र्य या पोलीस दलामध्ये आलं असेल तर त्या पोलीस दलाला मुळापासून बदलण्याची गरज आहे. उदयजी, मी सांगतो तुम्हाला, एखाद्या घटनेनंतर शिंदे
सारख्या किंवा एखाद्या रजा अकादमी सारख्या किंवा एखाद्या घटनेनंतर जर या राज्यातले 8-9 पोलीस अधिकारी वरिष्ठ जर सस्पेंड झाले असते ना, तर या राज्यात वचक बसला असता पोलिसांवर सुद्धा. पोलिसांवर धाक नाही, त्यांना माहिती आहे हे काय करणार आपलं, हे नाही सस्पेंड करू शकत. यांचे सगळ्यांचे लागेबांधे त्यांना माहिती आहेत. पोलीस आणि राजकीय नेक्सस त्याची किंमत पोलीस चुकवत आहेत. पोलिसांनी सुद्धा हे डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे की आमदार येतील आणि 4 तास सांगतील तर तुम्ही आमदारांना सांगा की माझ्या कार्यक्षेत्रात येऊ नका, माझ्यावर काय कारवाईची करायची करा, माझी बदली करा. तुम्ही या लोकांच्या हातात हात घातलाय पोलीस मंडळी, म्हणून ही दुर्दशा आलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून ऐकावं की तुम्ही जी लाचारी पत्करली राजकीय नेतृत्वापुढे. एरवी तुमचा सामान्य माणसापुढे बोलायचा डेसिबलचा लेवल हा 110 असतो, राजकारण्यांच्या पुढे तुम्ही 40 डेसिबल आवाजात बोलता. म्हणून एक शेवटचं उदाहरण सांगतो. आमच्या प्रभात रोड पोलीस चौकीला एक अतिशय उद्धट PSI होते काही दिवसांपूर्वी, आत्ताचे नाही जे आधी होते ते. एक कंप्लेंट घेऊन मी गेलो की एका बाईला ढकलून दिलं चोरांनी रात्री 9 वाजता आणि तिचे दागिने काढून घेतले. हे पोलीस महाशय काय म्हणावे ते PSI हे म्हणले, मग त्यांनी तेवढ्यानी काय फरक पडतो, प्रभात रोडचे लोक फार श्रीमंत आहेत. हे अशा प्रकारचं जर पोलीस दल असेल तर केसरकर साहेब तुम्ही किंवा मुख्यमंत्री नाही, ब्रह्मदेवाचा बाप आला तरी हे सुधरू शकत नाही. तेव्हा जर काही गंभीरपणे पाहायचं तर ते ह्यांच्याकडे बघा. अनेक पोलीस दलातले अधिकारी नुसतीच चमकोगिरी करतात आणि हिरोगिरी करतात. कर्तव्याचं पालन ते कुठे करतात ते त्यांना विचारणारी कोणती यंत्रणा आज नाही. आणि म्हणून केसरकर साहेब जर तुमची इच्छा असेल तर राजकीय लोकांना तुम्ही धुवू शकणार नाही, हे मी आज इथे बसून सांगतो तुम्हाला. नाहीतर हे आमदार महाशय त्यांच्यावर कदाचित तुम्ही कारवाई केली असती. त्यांना विश्वंभरजी आपण त्या आमदारांकडून उत्तर घेऊया. तुम्ही का बसला पोलीस चौकीत? विश्वंभरजी, गणपतराव गायकवाड यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. गणपत गायकवाड द्या उत्तर. चौधरी साहेब जे बोलतात ती वस्तुस्थिती आहे, पण ज्या टायमाला सार्वजनिक ठिकाणी असं कुठली घटना घडतात आणि तिथे का येऊ शकले नाही का, आणि आमदारांचं ह्या गोष्टीवरती लक्षच नाही. आणि मी जर कुठल्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला असेल, जर कोणी सांगितलं तर मी स्वतः राजीनामा देईन. मला जास्त राजकारणामध्ये रस नाही आहे. मी स्वतः राजीनामा देईन. आपण सांगा मला कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी का गुन्हा दाखल करण्यासाठी मी जर कोणाच्या बाजूने बोललो असेल, फक्त त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये फक्त यासाठी गेलो होतो की लोकांच्या तिथे कोणाच्या मनात काही ये होऊ नये म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चर्चा केली. DCP साहेबांनी मला आश्वासन दिलं ज्यांची चूक असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल एवढं आश्वासन दिलं. आणि हे झाल्याच्या नंतर मी तिथून निघून आलो. मी रात्री 4 वाजेपर्यंत नव्हतो तिथे. आणि पुन्हा आम्ही एक गाडीमध्ये स्पॉटवरती गेलो होतो. नक्की तिथं काय घडलं कसं घडलं ते DCP साहेबांना सांगितलं, त्यांना समजून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन चर्चा केली. आम्ही तिथं रस्त्यावरती चर्चा करू शकत नव्हतो. आणि DCP साहेबांनी माझ्या मते तरी आज एवढ्या टायमामध्ये जेवढे अधिकारी आले त्याच्यामध्ये नॉन करप्ट अधिकारी म्हणून मला असं वाटतं. कारण मी या जवळजवळ एवढ्या कालावधीमध्ये त्यांना 2दाच मी भेटतोय त्यांना. आणि 2दा भेटल्याच्या नंतर मला त्यांच्याबद्दल कुठलीही शंका नाही किंवा ते कुठल्या राजकीय माणसाला मागे घालतील असं मला वाटत नाही. तरी सुद्धा पूर्णपणे चौकशी होऊन माझी सुद्धा केसरकर साहेबांना विनंती आहे का माझी सुद्धा चौकशी करून जर मी दोषी आढळलो तर मी स्वतः राजीनामा देईन. मी ह्या गोष्टीला मागे केसरकर पडणार नाही. यांच्याकडून उत्तर घेण्या अगोदर विश्वंभर चौधरी, केसरकर साहेबांकडे जाण्या अगोदर विश्वंभरजी. नाही, मला फक्त 2 मुद्दे, मला एकच मुद्दा मांडायचा आहे की हा जो कालचा गुन्हा झाला हा प्रबळ राजकीय पाठिंब्याशिवाय घडू शकत नाही. ज्याला कुठलाही राजकीय आधार नाही, ज्याला कुठलाही कोणाचा आधार नाही वर, तसा मनुष्य अशी हिंमतच करू शकत नाही की तो पोलीसच्या वर्दीला हात घाल, म्हणजे बुडवणं वगैरे सोडा, तो पोलीसला हात लावण्याची त्याची हिंमत नाही, हे मी खात्रीने सांगतो. मग माझा आमदार साहेबांना प्रश्न आहे की तुम्ही स्थानिक आमदार आहात, तुम्हाला सगळी माहिती आहे, मला सांगा की तुम्ही नसाल, मी गृहीत धरतो की तुम्ही नाही आहात याच्या मागे, मग सांगा की कोणती राजकीय शक्ती या मुलांच्या मागे, यांची हिंमत अशी कशी झाली? साध्या घरातल्या मुलांची काय हिंमत होत नाही ही मला सांगा. पोलिसनी दरडावलं तर बिचारे असे लटपट कापतात ही मुलं. जर ते आपण रस्त्यावर पाहतो लायसन्स नाही म्हणून पकडलं तर ही मुलं कापतात. ती मुलं हे करणं शक्य नाही. यांना कोणाचं तरी राजकीय पाठबळ आहे. मग आमदार साहेब तुमचा राजकीय समज जी तुमच्या जिल्ह्याची तुमच्या तालुक्याची आहे ती वापरून तुम्ही मला सांगा की यांच्या मागे कोण होतं हे तरी तुम्ही आम्हाला कळू द्या असं मला वाटतं. गणपत गायकवाड काय सांगाल? नक्कीच पोलिसांना बघितल्याच्या नंतर सर्व असे गुन्हेगार किंवा साधी लोक असतात ती घाबरतात. पण ह्या आपण जर बघितलं असेल तो असा कोणी विचारपूर्वक केलेला गुन्हा नव्हता. तो काहीतरी ॲक्सिडेंटली झालेला आहे. आणि ते कार्यकर्ते मी पुन्हा सांगितलं, माझ्या कार्यकर्त्यांना मागच्या 6 वर्षामध्ये माझ्या कुठल्याही बॅनरवरती त्यांचा फोटो असेल किंवा तिसाई सेवा मंडळाच्या बॅनरवरती फोटो असेल तरी मी त्या गोष्टीला मी पात्र ठरेन.
पण असं कुठल्याही राजकीय लोकांचा त्यांना पाठिंबा नव्हता. हा काहीतरी अपघात झालेला होता तिथं आणि ही दुर्दैवी घटना आहे. आणि पोलिसांना ड्युटीवरती नाही तर ते ऑन ड्युटी नसताना घरी जाताना किंवा घरात सुद्धा असं कोणी त्यांना धमकावलं नाही पाहिजे किंवा त्यांच्या मनाला भीती वाटली नाही पाहिजे, जेणेकरून ते समाजाचं संरक्षण करतात. आणि अशा लोकांना जर आपण ड्युटीवरती दीपक केसरकर यांच्याकडे जाऊया. सुद्धा दीपक केसरकर, या सगळ्या दूध का दूध पाणी का पाणी समोर आलेलं आहे. पोलिसांच्या मनोधैर्यापेक्षा यंत्रणेचे सुधार ही अत्यंत महत्त्वाची बाब ती देखील समोर आली आहे. घटनाक्रम लक्षात घेता आपल्या लक्षात आलं असेल की कारवाई कोणावर होते आणि कारवाई कोणावर नेमकी झाली पाहिजे. एका ब्रेक नंतर आपण या कार्यक्रमात सहभागी नसाल म्हणून लोकांना आश्वस्त वाटण्यासाठी शासन नेमकं काय करणार आहे या प्रकरणात आणि याच्या आधीच्या प्रकरणात आपण काही डेडलाईन देताय का? ठाण्यामध्ये ज्या ट्रॅफिक महिला पोलीस वर हल्ला झाला होता तिच्यावरच्या हल्ल्यासाठी तुम्ही स्वतः काय प्रयत्न करणार आहात? तुम्ही सरकारी वकील केव्हा देणार? तो खटला कधी उभा राहणार? दत्तू सरनोबर असतील किंवा अजय गावंड असतील यांना शहीदाचा दर्जा आणि त्यांना जी रक्कम मिळायला पाहिजे होती त्या संदर्भात आपण काय करणार आणि या बाबतीतल्या राजकीय हस्तक्षेपाविषयी आपण पुढचं निवेदन कधी देणार? एक आमची आजच सकाळी पोलिसांच्या ज्या विविध समस्या आहेत त्याच्या संदर्भात चर्चा झालेली होती आणि पोलिसांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय लवकरच धोरण जाहीर करणार आहेत. ते झाल्यानंतर मी आपल्यासोबत येईन. परंतु ज्या आपण वेगवेगळ्या प्रसंगांचा उल्लेख केला, ज्या व्यक्तींचा उल्लेख केला त्यांच्या संदर्भात मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की मी व्यक्तिगत लक्ष याच्यामध्ये घालेन आणि त्यांना न्याय मिळवून देईन. आणि मी आजपर्यंत माझी ही पद्धत राहिलेली आहे की जास्त बोलण्यापेक्षा काम करून दाखवायचं. या क्षेत्रामध्ये सुद्धा मी आपल्याला काम करून दाखवेन एवढे मी आपल्याला निश्चित आश्वासित करू इच्छितो. एका गोष्टीचा जो उल्लेख या ठिकाणी झालेला आहे की जे गुन्हे होतात यांची मनोवृत्तीसुद्धा आपण बघितलं पाहिजे. नेहमीच ते कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीशी संबंधित असतात असं नाही. एखादा प्रसंग असा असू शकतो परंतु ही जी विकृती आहे समाजामधली ही सुद्धा मोडून काढायला लागेल. ही वस्तुस्थिती आहे. पोलीस अधिक सेफ कसे होतील याच्यासाठी काही उपाय सुचवलेले होते. त्यांच्याकडे वॉकी टॉकीज असल्या पाहिजेत. सकाळी दीक्षित साहेबांनी बोलताना सांगितलेलं होतं वॉकी टॉकीज पाहिजेत त्यांच्याकडे किंवा एखादं छोटं शस्त्र पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि याच्यामधून निर्णय झाले पाहिजे. मी आपल्याला एकच या निमित्ताने आश्वासन देतो की ही चर्चा घडेल आणि ही चर्चा पॉझिटिव्ह अँगल लक्षात घेऊन घडेल. कोणी टीका केली तर ती टीका अनाठाई असं मी समजणार नाही. आम्हाला काहीतरी शिकायला लागेल आणि हे शिकून आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवून देऊ. एकच मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला पोलीस आपलं कर्तव्य करत असतं त्यावेळेला शासन त्यांच्या मागे ठामपणे उभं आहे हे मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो आणि आम्ही तसं ते ठामपणे पोलीस दलाच्या मागे उभं राहू एवढी मी आपल्याला खात्री देतो. यापुढे तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टींसाठी बोलवायची वेळ आमच्यावर आपण येऊ देणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. वेळ झाला का ब्रेकची कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय कायद्याचं विसर्जन. कायद्याचं विसर्जन या कार्यक्रमात आपल्यासोबत प्रवीण दीक्षित, गणपत गायकवाड आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आहेत. याआधी आपण दीपक केसरकर हे देखील आपल्या बरोबर होते आणि आपण याच्या अनेक अँगल्सचा विचार केला की पोलिसांवर नेमका दबाव काय येतो, तो कोण आणतं आणि त्यापेक्षा गुन्हेगारांना पाठीशी घालणारी यंत्रणा नेमकी कोणती आणि काय असते. यापेक्षा जाऊन आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो घेऊन जाऊया आपण प्रवीण दीक्षित यांच्याकडे. प्रवीण दीक्षित, एखादा नॉन IPS किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यावर जेव्हा अन्याय होतो, हल्ला होतो, तेव्हा IPS अधिकारी मूग गिळून गप्प असतात असा अनेकांनी आमच्याकडे खाजगीत आरोप केला. हे खरं आहे का? नाही, ह्याच्यामध्ये हे बिलकुल खरं नाही आहे. कारण IPS किंवा कोणीतरी वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोणी वेगळे आहेत असा हा प्रश्नच नाही आहे. उलट याच्यापुढे मी जाऊन असं सांगेन की मगाच्या चर्चेमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आलेले होते. आपण अनेक केसेस सांगितले आहेत की त्याच्यामध्ये साधा वकील नेमायची असेल किंवा एखाद्या मेलेला जो पोलीस असेल त्याला शहीद म्हणून जाहीर करायची प्रक्रिया असेल. तर मला असं वाटतं की वेळ आलेली आहे की शासनाने ह्या ज्या काही पॉवर्स आहेत ह्या तातडीने पोलीस महासंचालक यांना डिलेट करण्याची आवश्यकता आहे आणि पोलीस महासंचालकांनीच याचा निर्णय घ्यावा की कोणत्या केसमध्ये कोणत्या वकिलांना नेमण्याची आवश्यकता आहे किंवा जर एखादा पोलीस ड्युटी करत असताना मेलेला असेल तर त्याला शहीद म्हणून जाहीर करायचं आहे. यासाठी शासनाकडे जायची आवश्यकता नाही.
आणि आपण म्हटलात त्याप्रमाणे पोलीस दलाचे IPSच नव्हे तर त्याच्यावरती देखील सर्व गृह खातं आहे, सर्व त्यातले मंत्री असतात, राज्यमंत्री असतात, गृहमंत्री असतात, हे सर्वजण मिळून त्या प्रत्येक घटनेची योग्य ती काळजी घेत असतात. त्यामुळे IPS अधिकाऱ्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची आहे किंवा ते घेत नाहीत हे म्हणणं बरोबर नाही. पोलिसांना त्यांची युनियन फॉर्म करायची, युनियन बांधायची परवानगी द्यावी, अशा प्रकारची एक मागणी या सगळ्या वाढत्या हल्ल्यांच्यामुळे पुढे येते. याबद्दल आपलं काय मत आहे प्रवीण दीक्षित? मी ह्याबद्दल आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो की पोलीस ह्याचा अर्थच मुळी युनिफॉर्म केलेलं एक दल आहे. यामध्ये मी जरी पोलीस महासंचालक असेन किंवा दुसरा एखादा कर्मचारी हा शिपाई असेल तरी त्याच्यामध्ये आम्ही दोघेही सारखाच युनिफॉर्म करत असल्यामुळे कुठलाही फरक नाही. आणि ह्या सर्व जे काही पोलीस दल आहे याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असतात. त्यामुळे युनियन करून कोणाला तरी वेगळं काहीतरी आपण मागणी करायची आहे अशी गरजच नाही आहे. इथला कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा राज्य शासन असो, हे सर्वजण एक मुखानी त्या सर्वांच्या पाठीशी उभे असतात. याचा अर्थच म्हणजे आम्ही युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये असतो. आणि मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो, पोलिसांच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल वेळोवेळी त्याची दखल घेऊन बाकीच्या इतर सरकारी कर्मचाऱ्यांना जरी शासन वेळोवेळी लगाम लावला असेल किंवा काही त्यांच्या वित्त खात्यांनी त्याला बंदी घातलेली असेल तरी पोलीस खात्याला मात्र त्याबद्दल पूर्णपणे वेगळं ठेवलेलं आहे. आणि पोलिसांना आवश्यक ज्या ज्या गोष्टी असतील, मग त्या कदाचित काही वस्तू असतील, काही वाहनं असतील किंवा इतर काही कम्युनिकेशनसाठी इक्विपमेंट असतील, यामध्ये शासनाने नेहमीच अत्यंत लिबरल अशा प्रकारचं धोरण घेतलेलं आहे. जवळजवळ बंदी आहे किंवा त्यातल्या फक्त 50% लोकांनाच परवानगी आहे. परंतु पोलीस दलासाठी खास अपवाद करून गडचिरोलीसारख्या ठिकाणी 100% लोकांची भरती करावी असं स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून, अर्थमंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्याला पाठिंबा दिलेला आहे. तर यातून हे स्पष्ट आहे की शासनाचा निर्धार आहे की पोलीस दलाला लागणारे, मग त्या समुद्र सुरक्षेसाठी असणाऱ्या बोटी असोत किंवा हेलिकॉप्टर असोत किंवा कम्युनिकेशनसाठी लागणारं नवीन CCTNS सारख्या माध्यमाला लागणारं 2 MB किंवा 10 MB सारखी कम्युनिकेशनची रिक्वायरमेंट असो, स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे इतर अधिकाऱ्यांची जी काही त्याच्याबद्दलची ऑब्जेक्शन्स असतील ती दूर सारून त्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा याच्यात युनियन असण्यानी किंवा नसण्यानी बाकीच्या घटकांसारखा फरक पडणार नाही. आणि ज्या युनियन्स असतात त्या युनियन ज्यांची जी मागणी असते त्याचं काय होतं हे आपल्याला कदाचित आठवत असेल. 1982 साली ह्या महाराष्ट्रानेच त्याचाही पूर्ण अनुभव घेतलेला आहे. बरोबर आहे. विश्वंभरजी काय सांगाल? विश्वंभर. हा नाही, माझा एक मुद्दा माझा होता उदयजी, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की दीक्षित साहेबांची खूप सिनियरिटी आहे आणि दीक्षित साहेबांचं जे मांडणी आहे त्याच्यामध्ये मला थोडा प्रश्न पडला म्हणून मी तो विचारतोय की तुम्ही त्याची बायलॅटरल विभागणी करताय की पोलीस म्हणजे काय तर अधिकारी आणि नेते, पण तुमच्या दोघांच्यामध्ये एक गोष्ट आहे जी फार महत्त्वाची आहे, ती राज्यघटना नाव आहे त्या गोष्टीचं, भारताची राज्यघटना. आणि जर शासन आणि प्रशासन असं सांगत, उद्या एक हायपोथेटिकल केस धरा की गृहमंत्र्यांनी समजा एखाद्या ACPच्या समोर खून केला तर ACPचे हात त्या ACPनी अटकच केली पाहिजे, तो अधिकारच आहे. लक्षात घ्या, प्राईम मिनिस्टरच्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या कारला क्रेन लावली होती किरण बेदींनी, लक्षात घ्या. त्यामुळे हे म्हणजे नेत्यांचं एकत्र वगैरे हे काही मी त्या अर्थाने नागरिक म्हणून मी मानत नाही. नेते येतात आणि जातात, त्यांची मुदत 5 वर्षाची, पण पोलीस दल कायम आहे. आणि म्हणून IPS अधिकारी जी शपथ घेतात त्यांचे पोलीस होताना, त्या शपथेचं काय होतं असा एक प्रश्न उरतो ना उदयजी, असं कसं होत नाही. मला तुमच्या अधिकारावर मी थोड्या 2 मिनिटासाठी गदा आणणार आहे, ती क्षमा करा, कारण प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. परंतु आज दीक्षित साहेबांसारखे सिनियर ऑफिसर आहेत म्हणून मी त्यांना अतिशय नम्रपणे हा प्रश्न विचारतो की दीक्षित साहेब, तुम्ही पोलीस महासंचालक असता आणि असा जर पेच असता की एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे, प्रोहिबिटरी ऑर्डर आहे, मनोरे लावायचे नाही म्हणून ऑर्डर आहे, आणि दुसरीकडे राज्य सरकार सांगतं की शांततेत घ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा काही इतर राजकीय कारणं असतील ते. दीक्षित साहेब, तुमचं घटनात्मक कर्तव्य काय आहे? तुम्ही सुप्रीम कोर्टची ऑर्डर प्रोहिबिशनची पाळली पाहिजे की तुम्ही फोटोग्राफी केली पाहिजे? एवढा एकच प्रश्न तुम्ही सांगा, माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या मनातल्या शंका निघून जातील. त्यामुळे प्रवीण दीक्षित साहेब, यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणता गुन्हा कशा प्रकारे हाताळावा याच्यासाठीच आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह पोलीस ऑफिसर्स असतात. पोलीस ऑफिसर्सना एक्झिक्युटिव्ह ऑफिसर समजलं जातं. हे जे आपण केवळ म्हणताय त्याप्रमाणे कायद्याची कीस काढायचा, हे जे आपले वकील मित्र असतात ते वकील मित्र त्याच्यामध्ये तज्ज्ञ असतात आणि ते त्याप्रमाणे सांगू शकतात. परंतु
माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे आदेश आहेत, आदेशामध्ये कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी करायची याची जबाबदारी, आणि एवढी जबाबदारी ही अशी असते की त्या ठिकाणी जास्ती मोठा दंगा होईल का, कुठल्याही गोष्टीमध्ये किती मोठा दंगा होईल, किती छोटी एखादी घटना आहे, एखादा समजा ट्रॅफिकचा सिग्नल आहे, ट्रॅफिकचा सिग्नल एखाद्या माणसाने क्रॉस केला असेल आणि तो पुढे जात असेल तर त्यावेळेला त्याच ठिकाणी त्याला थांबवून त्या ठिकाणी तिथल्या तिथे त्याला दंड करावा का त्याच्या गाडीचा नंबर लिहून घ्यावा आणि नंतर त्याच्यावरती कारवाई करावी, याचं भान हे फक्त पोलीस अधिकाऱ्यांना असतं. आणि ते भान लक्षात ठेवूनच पोलीस अधिकारी त्यावेळची परिस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन कारवाई करत असतात. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे प्रवीण दीक्षित साहेब, की राजकारणात एक नवीन जमात आली आहे का? पूर्वी आमच्याकडे भूमाफिया होते, झोपडपट्ट्यांचे दादा होते, स्मगलर होते, बिल्डर होते. आता राजकारणामध्ये रॉबिनहूड अशा नावाची एक नवीन जात आली आहे की जी लोकांशी संपर्क ठेवतात, आपापल्या एरियात मोठे मोठे उत्सव करतात आणि अशा प्रकारे जेव्हा गोष्टी घडतात त्यावेळेला पोलिसांवर दबाव आणायलाही पुढे येतात, किंबहुना कायदा वाकवू शकतात. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी चित्रपटांमध्ये पूर्वी आमच्याकडे जमीनदार असायचा खलनायक, मग तो स्मगलर झाला, मग तो बिल्डर झाला आणि आता तो सरकारी अधिकारी असतो. काय सांगाल? मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की सिनेमामध्ये पोलिसांच्या बद्दल पूर्णपणे विकृत, अर्धसत्यच नव्हे तर विकृत अशा प्रकारे चित्रपट दाखवणं ही एक फॅशन गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहे. मी आपल्याला या ठिकाणी मुद्दाम जे महाराष्ट्राचे पहिले पोलीस त्यावेळचे महानिरीक्षक असायचे, कामटे साहेब होते, त्यांच्या पुस्तकातली आठवण सांगू इच्छितो. कामटे साहेबांनी त्यावेळेला लिहिलेलं आहे की एका त्यावेळच्या आलेल्या मराठी सिनेमामध्ये पोलिसांचं एक त्याला बफून किंवा थोडंसं ह्युमिलिएशन अशा प्रकारचं चित्रपट दाखवायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला त्यावेळचे जे महाराष्ट्र राज्याचे, मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते माननीय मोरारजी देसाई, त्यांनी स्वतः त्या प्रोड्युसरना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या पोलिसांचा केलेला हा अपमान मी खपवून घेणार नाही. मला वाटतं हे भान हे सर्व चित्रपट सृष्टीने देखील ठेवणं आवश्यक आहे. लोकांना असा गैरसमज निर्माण होतो की आपण जे सिनेमामध्ये बघतोय तेच खरं आहे, परंतु तशी वस्तुस्थिती नाही आहे. पोलिसांचा आदर हा चित्रपटांनीही करायला पाहिजे आणि तरच बाकीच्या लोकांनाही तो आदर करावा असं वाटायला लागेल. दीक्षित साहेब, तसा आदर केला असता चित्रपटसृष्टीने नक्कीच, परंतु अर्धसत्यमध्ये जसा फोन येतो आणि तो सांगतो की जा घे फोन, तुझ्या बदलीचा फोन आहे, आणि पोलीस इन्स्पेक्टरची बदली झालेली असते, इथेही तसंच होतं की दिवस रात्र त्या एरियातले जे जनप्रतिनिधी म्हणतात ते बसतात आणि आपल्याला पाहिजे असं वाकवून घेतात. जर 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 चाललं असतं तर गुन्हासुद्धा दाखल करू देत नाहीत, इतकी त्यांची दहशत असते. अहो, काही एरियात साधी पावती फाडता येत नाही. मी तुम्हाला नावाने सांगतो, मागच्या कार्यक्रमात पोलिसांनीच कबूल केलं, बेराम पाड्यात पावतीसुद्धा फाडता येत नाही जर एखादी ट्रॅफिक पोलीस किंवा कुठलं अनधिकृत बांधकाम केलं असेल तर. अशा प्रकारची परिस्थिती असते. मग तिकडे जर पोलीस कठोरपणे वागणार नसतील, शासन त्यांच्या मागे उभं राहणार नसेल, तर मग पोलिसांचं चित्रीकरण पॉझिटिव्ह करणार तरी कसं? नाही, यासाठी मुद्दा असा आहे की नवीन जी आता तंत्रज्ञानं उपलब्ध आहेत त्याप्रमाणे जसं आता मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, या ठिकाणी CCTVचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही माणसाचा हस्तक्षेप करायची आवश्यकताच नाही आहे. CCTV पाहूनच मुळी गुन्हे दाखल होतील, CCTV पाहूनच त्या संबंधित गुन्हेगारांवरती कारवाई पण होऊ शकते. आणि त्यामुळे जेवढा आपण तंत्रज्ञानाचा विकास करू आणि अवलंब करू तेवढं मला खात्री आहे की कोणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा किंवा न करायचा प्रश्नच राहणार नाही. प्रेक्षको, आपल्या पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खल निग्रहणाय. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला सुरक्षित ठेवून खलवृत्तीनं वागणाऱ्यांना ठेचायचं काम पोलिसांनी करायचं, तसं अपेक्षित आहे. पण सध्याचं वातावरण बघता खलवृत्तीनं वागणाऱ्यांपासून पोलिसांचंच संरक्षण करायची वेळ आली आहे. पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत हे ऐकून सुद्धा आता आमची सहनशीलता सुटलेली आहे. गुन्हेगारांना कठोर शासन होईल आणि पोलिसांच्या मदतीसाठी लोकांनीच पुढे यायची गरज आहे, असंही एक तर्कट आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडलं. पण पोलिसांनी लोकांचं संरक्षण करणं गरजेचं असताना पोलिसांचं संरक्षण करायची वेळ का आली, असा विचार किंवा असा टोला विश्वंभर चौधरी यांनी आजच्या कार्यक्रमात लगावला. कल्याण पूर्वेला हा प्रकार घडला त्या रात्री स्थानिक आमदार गणपत गायकवाड नेमकं काय करत होते असा सवाल देखील आज चौधरी यांनी केला.
आपण पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही, पोलीस नियमाप्रमाणे कारवाई झाली असा दावा स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी केला. आपण दबाव टाकला असं सिद्ध झालं तर आपण स्वतःहून राजीनामा देऊ असे देखील त्यांनी इथे सांगितलेलं आहे. सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. आता ती काय होईल हे काळ ठरवेल. राजकीय वरद असल्याशिवाय पोलिसांच्या वर्दीला हात घालण्याची हिंमत होणारच नाही असा दावा देखील विश्वंभर चौधरी यांनी केला. गणपत गायकवाड यांनी तो अमान्य केला. पण घटना रात्री 9 ते 9:30ला घडली असताना गुन्हा नोंदवायला पहाटेचे 5 का वाजले आणि त्या ठिकाणी पोलिसांबरोबर जनप्रतिनिधींना नेमकं काय 2-4 तासाची मीटिंग करण्याचं कारण होतं, या प्रश्नाचं संयुक्तिक उत्तर मात्र या कार्यक्रमातून मिळू शकलेलं नाही. पोलिसांवरचे हल्ले रोखण्यासाठी महासंचालकांचे अधिकार वाढवायची गरज आहे हे प्रवीण दीक्षित यांनी सांगितलं. पोलिसांमध्ये IPS विरुद्ध इतर असा कुठलाही वाद नाही. पोलिसांची युनियन करायची परवानगी दिल्यानं परिस्थिती बदलेल अशी परिस्थिती नाही असंही त्यांनी सांगितलं. प्रेक्षको, हा सगळा कार्यक्रम मी तुमच्यासमोर मांडला. एकंदर तुमचं आमचं जगणं सुसह्य व्हायचं असेल तर कायद्याचं राज्य यायला हवं. कायदाही हवा आणि तो करणारे लोकप्रतिनिधी हवेत. तो नीट पाळला जातो की नाही हे पाहणारे पोलीसही हवेत. समाज नियमनाची ही जर साखळी तुटली तर सगळंच उद्ध्वस्त होईल. मग कायद्याचं राज्य संपून जंगल राज अस्तित्वात येईल. असं होऊ नये याकरता इथल्या राजकारण्यांनी, पोलिसांनी आणि जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.